दिवाळीची साफसफाई म्हणजे दिवाळी सणासाठी घराची आजूबाजूच्या परिसराची संपूर्ण स्वच्छता करण्याची आपली परंपरा आहे, ज्यामुळे आपल्या घरात लक्ष्मीचं आगमन व्हावे यासाठी आपण जागा तयार करतो. जुन्या वस्तूंची विल्हेवाट लावणे आणि घरामध्ये नवीन ऊर्जा व सकारात्मकता आणणे या गोष्टींची याचा संबंध आहे. घरामध्ये खोलवर स्वच्छता केली जाते, जुन्या वस्तू काढून टाकल्या जातात आणि घर प्रकाशाने सजवले जाते. दिवाळी आधीच घराची स्वच्छता केली जाते. आपल्याकडे असं मानलं जातं की लक्ष्मी देवी स्वच्छ घरातच प्रवेश करते. घरातले असे काही कानेकोपरे असतात ना, ज्याच्याकडे वर्षभर आपण दुर्लक्ष करतो. पण दिवाळीत आपल्याला संपूर्ण घर नीटनेटकं, छान आणि फ्रेश, स्वच्छ असं हवं असतं. नवरात्र झाली की लगेचच आपण दिवाळीच्या तयारीला लागतो. या सणावारांचा असा पण फायदा होतो की त्यामुळे आपल्या घराची व्यवस्थित स्वच्छता होते. जर तुम्हाला सुद्धा घराची साफसफाई करण्याची काळजी वाटत असेल, तर आज मी काही सोप्या टिप्स सांगणार आहे, ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या घरातली साफसफाई अधिक चांगल्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने करू शकाल. नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. धार्मिक मान्यतेनुसार घराची योग्य प्रकारे स्वच्छता केल्यामुळे लक्ष्मी देवीचा वास आपल्या घरामध्ये संपूर्ण वर्षभर राहतो. परंतु आपल्या घराची स्वच्छता करणं हे आपल्यासाठी मोठं आव्हानसुद्धा बनू शकतं. आणि त्यातूनसुद्धा जर तुमच्याकडे वेळच नसेल तर हे खूप मोठं काम बनून जातं. याशिवाय ना, साफसफाई केल्यामुळं आपल्याला थकवासुद्धा जाणवायला लागतो. दिवाळीच्या वेळी घराच्या स्वच्छतेची प्रक्रिया टेन्शन फ्री करण्यासाठी आणि आपल्या घराचा प्रत्येक भाग स्वच्छ आहे की नाही याची व्यवस्थित खात्री करण्यासाठी ना, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवाळीची तयारी, साफसफाई यासाठी लवकर सुरुवात करणं हे केव्हाही चांगलं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कुटुंबातले जे काही फॅमिली मेंबर्स आहेत त्यांनासुद्धा कामं वाटून द्यायची. म्हणजे आपले हसबंड असतील, आपली मुलं असतील, यांनासुद्धा थोडी थोडी कामं वाटून द्यायची. याच्यामुळे काय होतं, आपल्या घरातली साफसफाई व्यवस्थित होते आणि सगळा लोड आपल्या एकटीवरच येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही साफसफाई करण्यासाठी आपल्या सगळ्यांना पुरेसा वेळसुद्धा मिळेल आणि सगळ्यांचा आपल्या घरातल्या कामामध्ये सहभागसुद्धा राहील. आता दिवाळीमध्ये घराची साफसफाई करण्यापूर्वी स्वतःकडे सुद्धा लक्ष द्यायची गरज आहे. सगळ्यात अगोदर व्यवस्थित आपला चेहरा कव्हर करायचा किंवा चेहऱ्यावर मास्क लावायचं. याच्यामुळे ना आपल्याला धुळीचा त्रास होणार नाही. बऱ्याच जणांना धुळीची ॲलर्जी असते आणि दिवाळीमध्ये आपण साफसफाईच्या नादात जर स्वतःकडे लक्ष दिलं नाही तर या साफसफाईचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणामसुद्धा होऊ शकतो. त्याचबरोबर ना, डाग पडलेली, तेलकट आणि चिकट जी भांडी असतात तर ती स्वच्छ करण्यासाठी आपल्या हातामध्ये हातमोजे घालायचे, जेणेकरून आपले हातसुद्धा खराब होणार नाही. आणि बऱ्याचदा आपल्याला भांडी वगैरे घासताना ना आपल्या हातांना थोडीशी दुखापतसुद्धा होते, तीसुद्धा होणार नाही. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भिंतींच्या छताचा भाग किंवा गॅलरीचं छत वगैरे साफ करताना वरून धूळ आपल्या डोळ्यात पडू नये, कारण आपण वर बघून ती साफसफाई करत असतो. तर अशावेळी आपल्या डोळ्यामध्ये कचरा जाऊ नये यासाठी तुम्ही गॉगल्ससुद्धा घालू शकता. लक्षात ठेवा की फक्त एका दिवसात घर साफ करण्याचा अजिबात विचार करू नका. घराची किमान 2 ते 3 दिवस साफसफाई करा. दिवाळीच्या स्वच्छतेसाठी सर्वोत्तम टीप म्हणजे तुमच्या घरातल्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये त्याची विभागणी करा. जसं की आज मी बेडरूम साफ करणार आहे, उद्या मी लिव्हिंग रूम साफ करणार आहे, देवघर असेल तर ते मी एका दिवशी साफ करेन आणि त्यानंतर स्वयंपाकघर, कारण स्वयंपाकघर साफ करण्यासाठी आपल्याला भरपूर वेळ लागतो. एक संपूर्ण घर या तिन्ही रूम आपण व्यवस्थित साफ करू शकतो, पण तेवढाच वेळ आपल्याला फक्त एक आपलं किचन साफ करण्यासाठी लागतो, कारण त्याच्यामध्ये आपला भरपूर सगळा पसारा असतो. आणि अशा पद्धतीनं तुम्ही कामाची विभागणी केली तर हे तुमचा वेळ वाचवेल आणि तुमची कामंसुद्धा व्यवस्थित होईल, तुम्हाला थकवासुद्धा येणार नाही. आता साफसफाईला सुरुवात केल्यानंतर ना, आपल्याला ज्या अनावश्यक वस्तू आहेत तर त्या सरळ फेकून द्या किंवा त्यांची विल्हेवाटसुद्धा लावा. दिवाळीची साफसफाई किंवा इतर कुठल्याही वेळची साफसफाई करण्यापूर्वी ना, घरातल्या अनावश्यक वस्तू तुम्ही काढून टाका. आपल्या घरामध्ये बरीच तुटलेली भांडी असतात, क्रॉकरी असती, जुने आपले चपला वगैरे असतील, जुने आपले कपडे वगैरे असतील, तर ते सगळ्यात अगोदर फेकून द्या, साईडला काढा. जेव्हा आपण कालबाह्य झालेली औषधं असतील, मसाले असतील, आपल्याला न बसणारी कपडे बऱ्याचदा आपण ठेवतो, मी बारीक झाल्यानंतर ही कपडे मी वापरेन, पण असं कधी होत नाही आणि ती कपडे कधी वापरात येत नाहीत. पण वर्षानुवर्ष ती कपाटात धूळ खात पडलेली असतात आणि आपल्या कपाटातली जागा मात्र अडवून घेतात. तर त्यासाठी या सगळ्या गोष्टी ना, तुम्ही जेव्हा काढून टाकता तेव्हा नवीन गोष्टींसाठी तुम्ही जागा तयार करत असता. जेव्हा तुम्ही कपाटातले जुने ड्रेस तुमचे काढून टाकाल ना, तेव्हाच तुम्ही कपाटामध्ये नवीन ड्रेस तुमच्या कपाटामध्ये येणार आहेत. तुम्ही वापरत नसलेल्या पण फक्त धरून ठेवलेल्या गोष्टी शोधा, कारण त्या तुम्ही जेव्हा बाहेर फेकून द्याल ना, तेव्हाच तुमच्या घरामध्ये नवीन गोष्टींची येण्याची जागा तयार होईल, ज्याची आपल्याला गरज नाही किंवा वापरता पण येत नाही. तर अशा गोष्टी इतरांना वापरता येतील, तर त्यासाठी तुम्ही दानसुद्धा करू शकता.
कधी कधी घरात ठेवलेल्या कपड्यांचा थोडासा कुबट वास येतो, तर ते कपडे ना थोडा वेळ उन्हामध्ये वाळवून ठेवा, जेणेकरून त्याचा कुबट वास निघूनसुद्धा जाईल. आता स्वयंपाकघरातली कॅबिनेट आणि ड्रॉवर्स स्वच्छ करा. कॅबिनेट आणि ड्रॉवर्स पुसण्यासाठी ना स्वच्छ कपडे, स्वच्छ कपडा, कोमट पाणी किंवा कुठलाही क्लीनर तुम्ही वापरू शकता. दैनंदिन वापरात नसलेली आपली भांडी तीसुद्धा अगोदर स्वच्छ करून घ्या. त्याचप्रमाणे कोमट पाणी आणि डिटर्जंट वापरून आपल्या घरातलं प्लॅटफॉर्म किंवा पायऱ्या असतील, एक्झॉस्ट फॅन असतील, अशा गोष्टी आपल्याला स्वच्छ करता येतात. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचदा आपल्याला आपण पार्सलमध्ये मागवलेले जेवणाचे डबे आणि प्लास्टिकच्या पिशव्यांचा भरपूर मोठा साठा करून ठेवला जातो आणि ते काढून टाकायला आपण अनेकदा विसरतो. पण त्याचीसुद्धा योग्य विल्हेवाट लावा, कारण या गोष्टीसुद्धा आपल्या किचनमधल्या भरपूर सगळा स्पेस ऑक्युपाय करतात. आता दिवाळीची साफसफाई कामाच्या गडबडीमध्ये अनेकदा आपण काय करतो, आपली महत्त्वाची कागदपत्रं आपल्या बेडखाली, कपाटात किंवा कवरखाली ठेवत असतो आणि साफसफाई करताना घाईघाईमध्ये आपण महत्त्वाची कागदपत्रं कचऱ्यामध्ये टाकली जाऊ शकतात. त्यामुळे नंतर आपल्याला खूप मोठा त्राससुद्धा होऊ शकतो. म्हणून दिवाळीची किंवा इतर कुठलीही साफसफाई करताना कुठलीही जुनी कागदपत्रं असतील तर ती पहिली काळजीपूर्वक तपासा. ती डिस्पोजेबल करण्याच्या अगोदर एकदा खात्री करा की नक्की ती महत्त्वाची नाहीत ना, आणि तरच ती डिस्पोजेबल करा. कारण आपली कागदपत्रं हे हरवणं म्हणजे आपल्याला खूप मोठं समस्यांना तोंड द्यायला लागेल. त्यामुळं महत्त्वाची कागदपत्रे वेगळी ठेवा आणि फक्त जे खरोखर अनावश्यक आहे ना तेच कचऱ्यात टाका. आणि हे अनावश्यक त्रास आणि आपलं भरपूर मोठं नुकसान होण्यापासून आपल्याला वाचवू शकतं. आता किचनमधल्या आणि कपाटातल्या अशा बऱ्याच ठिकाणं असतात, ड्रॉवर्स असतात जे चिकट झालेले असतात, तेलकट त्याच्यावरती डाग जमा झालेले असतात किंवा थर सचलेला असतो. तर हे आपल्याला क्लीन करण्यासाठी ना घरगुती आपण बेकिंग सोडा आणि लिंबू याचं मिश्रणसुद्धा वापरू शकतो. पटकन याच्यावरचे डाग निघतात आणि सफाई करण्याचा आपला भरपूर सगळा वेळसुद्धा वाचू शकतो. आपलं कपाट सेट करताना ना जे कपडे आपण वापरत नाही किंवा जे शूज आपण वापरत नाही तर ते एका बॉक्समध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवा. म्हणजे त्याच्यावर धूळ साचणार नाही, ते लवकर खराब होणार नाहीत आणि जेव्हा आपल्याला लागतील तेव्हा आपण ते घेऊन पटकन वापरू शकतो. आणि जे तुम्ही वापरणार नाहीत गोष्टी, कपडे असतील, शूज असतील, ते सरळ कुणाला तरी देऊन टाका, नाहीतर नक्की फेकून द्या. पण घरामध्ये ती अडगळ ठेवू नका. तर सणासुदीच्या काळात घर आपलं छान सुंदर टापटीप दिसण्यासाठी ना आपले सगळे पडदे, सोफा कवर, कुशन हे सगळंसुद्धा आपण धुवून घेतो. जर हे आपले कवर्स किंवा कुशन्स वगैरे जास्त दबले गेलेले असतील किंवा खूप नाजूक असतील ना तर ते आपण ड्रायक्लिनलासुद्धा पाठवून देऊ शकतो. किंवा त्यांना जर नवीन लूक आपल्याला घरच्या घरी द्यायचा असेल ना तर त्याला साध्या डिटर्जंटने न धुताना आपण शॅम्पूने क्लीन करायचं, म्हणजे त्याची शाईन आणि चकाकी परत येते आणि उन्हात छानपैकी सुकवल्यानंतर ना त्यांना एकदम फ्रेश लूक येतो आणि त्याची शाईनसुद्धा आपल्याला व्यवस्थित दिसते. आता घराची स्वच्छता करण्यासाठी ना जे क्लिनिंगसाठी कपडे वापरणार आहेत ना तर ते शक्यतो सुतीच वापरायचे, जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी पटकन शोषलं जातं आणि साफसफाई करण्यासाठी आपल्याला जास्त वेळसुद्धा लागत नाही. त्याचबरोबर साफसफाई सुरू करण्यापूर्वीच आपल्याकडे ब्रश आहे का, कापड आहे का, डिटर्जंट आहे का, स्पंज आहे का, बेकिंग पावडर, व्हिनेगर किंवा क्लिनिंग करणारा एखादा स्प्रे, या सगळ्या गोष्टी सोबतच ठेवायच्या, जेणेकरून आपला वेळ भरपूर वाचणार आहे आणि क्लिनिंगचं काम आपलं व्यवस्थित जलद गतीने पूर्ण होणार आहे. आता साफसफाई करताना आपण घरातले पडदे, गाद्या, गालिचे टाकून ते तर धुवायला टाकले आणि त्यानंतर व्यवस्थित घर आपलं मोकळं होतं आणि त्यानंतर आपण घरातली धूळ, घाण साफ करायला करतो. सगळ्यात अगोदर तर आपल्या घरामध्ये ज्या काही जाळ्या वगैरे केल्या असतील तर त्या साफ करायच्या आणि त्यानंतर लगेचच पंखे साफ करायला घ्यायचे. आता पंखे किंवा घरामध्ये झाडू वगैरे मारताना जे फर्निचर आपल्याला हलवता येत असेल तर ते साईडला हलवून ठेवायचं, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित घर साफ करता येतं. जर फर्निचर हलवता येत नसेल तर त्यावर एखादं कापड किंवा न्यूजपेपरने ते झाकून ठेवायचं, जेणेकरून आपलं फर्निचरसुद्धा खराब होणार नाही. त्यानंतर आपल्या घराच्या खिडक्या असतात, आरसे असतात, तर हे पृष्ठभाग बऱ्याचदा आपण काय करतो, कपडा ओला करतो साफसफाई करत असताना आणि ते पुसतो, पण तात्पुरते ते स्वच्छ दिसतात आणि सुकल्यानंतर ना त्याच्यावर पुन्हा डाग दिसायला लागतात. तर ते ऐवजी पटापट होणारं काम म्हणजे आपण न्यूजपेपर घ्यायचा आणि त्यासाठी ना पाणी स्प्रे करायचं, त्या काचेवर पाण्याने फवारणी करायची आणि त्यानंतर ना न्यूजपेपरने ते पुसून काढायचं. तर व्यवस्थित असे आपले सगळे आरसे छान पद्धतीनं साफ झालेले दिसतात, एकही डाग आपल्या आरशांवर दिसत नाही. त्यानंतर आता आपल्याला दरवाजे आणि खिडक्यासुद्धा स्वच्छ करायच्या आहेत. त्या आधी व्यवस्थित झाडून घ्यायच्या आणि त्यानंतर ना डिटर्जंटच्या पाण्यामध्ये एखादा सुती कपडा ओला करायचा आणि तो पिळून घ्यायचा आणि याच्यामुळे आपले दरवाजे, खिडक्या असतील तर त्या स्वच्छ करायच्या. आपले जर स्विचबोर्ड जास्त खराब झाले नसतील तर ते सुद्धा तुम्ही याने स्वच्छ करू शकता. पण जेव्हा तुम्ही स्विचबोर्ड याने साफ करत असाल तेव्हा आपला पॉवर जो बटन आहे तर तो ऑफ करून ठेवायचा आणि हे पूर्ण कोरडं झाल्यानंतरच पॉवर बटन चालू करून घ्यायचा.
त्यानंतर ना बऱ्याचदा आपल्या गाद्या, उशा हे सगळं जे आहे ना, तर ते आपण नेहमी वापरत असतो. त्याच्यामुळे दिवाळीची साफसफाई करताना किंवा इतर कुठल्याही वेळी जेव्हा कडक ऊन असेल ना, त्यावेळी आपण या गोष्टी उन्हामध्ये ठेवायच्या. जेणेकरून त्याच्यामधले जे काही बॅक्टेरिया असतील तर ते निघून जातील आणि थोड्या वेळानंतर त्या अलटी-पलटीसुद्धा करायच्या. जेणेकरून दोन्ही बाजूने व्यवस्थित त्या गाद्या उन्हाच्या संपर्कात येतील आणि त्याच्यामध्ये एकदम कडक उन्हामध्ये त्या वाळवल्यामुळे किंवा ठेवल्यामुळे त्याच्यातले बॅक्टेरिया आहेत तर ते सगळे मरून जातील. तर अशा पद्धतीनं ना छोट्या-छोट्या भागामध्ये विभागणी करून ना आपण आपल्या घरातली छान पद्धतीनं साफसफाई करू शकतो. घरातली तेलकट वगैरे चिकट झालेली भांडी साफ करण्यासाठी सुद्धा तुम्ही डिटर्जंट असेल, व्हिनेगर असेल, मीठ असेल, लिंबू असेल याचं मिश्रण बनवून त्या पाण्याने ती भांडी घासू शकता. पटकन चकाचक भांडी निघतात. स्टीलची भांडी असतील, ॲल्युमिनियमची भांडी असतील, तांब्याच्या भांड्यांसाठी सुद्धा अशा पद्धतीनं तुम्ही लिक्विड वगैरे करू शकता आणि त्याने भांडी साफ करू शकता. अशा पद्धतीनं छोट्या-छोट्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून दिवाळीची साफसफाई तुम्ही एकदम छान व्यवस्थित पद्धतीनं आणि कुठलाही थकवा न येता, कुठल्याही कामाचा ताण न घेता करू शकता. नंतर ना दिवाळीच्या साफसफाईनंतर जेव्हा आपल्या किचनची संपूर्ण साफसफाई होईल तेव्हा आपण 5 बोटं हळदी कुंकवाची आपल्या किचनमध्ये काढतो. जेणेकरून माता अन्नपूर्णेचा, माता लक्ष्मी मातेचा आपल्या घरामध्ये वास निवास कायमस्वरूपी राहावा यासाठी. त्यानंतर आपल्या दरवाजावर आपण एक तोरण लावतो ज्याच्यामध्ये आंब्याची पानंसुद्धा असतात, कारण ती नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करतात. त्यानंतर ना आपण उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलांचे ठसेसुद्धा काढतो किंवा रांगोळी काढतो आणि ती रांगोळी लक्ष्मीची पाऊलं आपल्या घरातल्या आतल्या बाजूस येतील याची मात्र खात्री करा. आणि हे लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत देतात, जेणेकरून आपण संपूर्ण घर स्वच्छ केलेलं आहे आणि लक्ष्मीचा प्रवेश आपल्या घरामध्ये होत आहे याचे ते संकेतसुद्धा असतात. तर दिवाळीची स्वच्छता म्हणजे फक्त आपल्या घराची स्वच्छता आणि आपल्या घराची शोभा वाढवणे नाही, तर या स्वच्छतेमागची कल्पना म्हणजे आपल्या राहण्याची जागा शुद्ध करणे आणि आपल्या राहणीमानामध्ये, आपल्या विचारांमध्ये सकारात्मकता, समृद्धी आणणे. अशा पद्धतीनं चला मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा व्हिडिओमध्ये बघितलं असेल, मी सुद्धा एक करून दिवाळीच्या स्वच्छतेची तयारी केलेली आहे. सगळ्यात अगोदर ना तर किचनमधले माझे जे काही डबे वगैरे होते तर ते मी सगळे रिकामे केले, जे मी वापरत नव्हते आणि ते सगळे रिकामे करून मी नवीन कंटेनर टाकले आणि थोडी साफसफाईला सुरुवात केली. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ